अध्याय 4. श्री गणेशाय नमः. मुखे कीर्तन करावे अथवा श्रवणी ऐकावे, षोडोपचारे पूजावे, स्वामी चरण भक्तीने न लगे करणे तीर्थाटन योगाभ्यास हो मन सांडूनी अवघशीन नामस्मरण करावे. स्वामी नामाचा जप करीता चारी पुरुषार्थ येती हाता. स्वामी चरित्र गात एकता पुनरावृत्ती चुकेल गताध्यायाचे अंती अक्कलकोटी आले यती. रूपराया दर्शन रेती सज्जने राहती तयापुरी. चोळप्पा दृढ भाव घरी राहिले स्वामी राव हे तयाचे सकृत पूर्व नित्य सेवा घडे त्याते. जे केवळ वैकुंठवासी अष्टसिद्धी त्यांच्या दासी न विद्यत सेवेसी ते धरती मानव रूप. चोळप्पा केवळ निर्धनक वरी स्वामी कृपा होता पूर्ण. स्वामी लक्ष्मी होऊन आपण सहज आली तया घरी. कैसी आहे त्याची भक्ती नित्य पाहती परीक्षा येती. नाना प्रकारे त्रास देती करी तो कधी न कंटाळे. चोळप्पाची सद्गुणी कांता तीही केवळ पतिव्रता. सदोदित तिच्या चित्ता आनंद स्वामी सेवेचा. स्वामी नाना खेळ खेळती विचित्र लीला दाखवती. नगरवासी जनांची भक्ती दिवसेंदिवस दृढ झाडली. स्वामी केवळ ईश्वरमूर्ती देशोदेशी झाली ख्याती. बहुत लोक दर्शन येती कामना चित्ती धरवणी. कोणी संपत्ती कारणे कोणी मागती संताने व्हावी म्हणून या लग्ने येती दूर देशाहुनी. शरीर भोगे कष्टले संसार तापे तप्त झाले. मायामय पसाऱ्यांते फसले ऐसे आले किती एक. सर्वांशी कल्पतरू समान होऊन कामना करीती पूर्ण. भक्ता ज्या सर्वत अवतीर्ण मानरूप झाले. भक्त अंतरी जे जे इच्छती ते ती राजपूर्वी दृढ चरणे जयांची भक्ती त्यासी होती कल्पतरू. जे का निंदक कुटील त्या शास्ते केवळ. नास्तिकाप्रती तत्काळ योग शासन करिताती. महिमा वाढला विशेष कित्येक करू लागले द्वेष. कोणा एका समयास वर्तमान घडले पे. कोणी दोन संन्यासी आले अक्कलकोटासी. हा सोनी म्हणती जनांसी ढोंगीच्या नादी लागला. हा स्वामी नवे ढोंगी जो नाना भोग भोगी. साधू लक्षण याचे अंगी कोण ते हे बसतसे. काय तुम्हा वेड लागले वंदिता ढोंग्याची पावले. यात स्वार्थ ना परमार्थ मिळे फसला तुम्ही अवघेही. ऐसी त्याने निंदिले समर्थाने अंतरी जाणले. जेव्हा ते भेटीसी आले तेव्हा गेले नवले एक. पहा बाई आले लक्षण समर्थ समजले ती खून. ज्या घरी बसले तेथून उठून या चालिले. एका भक्ताची या घरी पातळी समर्थाची स्वारी. तेही दोघे अभिचारी होते बरोबरी संन्यासी. तेथे या तिन्ही मूर्ती बसल्या भक्ते पाठावरती. श्री स्वामी आपुलेची ती चमत्कार म्हणती करू आता. दर्शने इच्छुक संख्यात पातले तेथे क्षणार्धात. समाज दाटला बहुत एकची गर्दी झाली. दर्शन घेऊन चरणांचे मंगल नाम गर्जित वाचे. हेत पूर्वाळ म्हणीचे म्हणून या विनमती. कोणी द्रव्य पुढे ठेविती कोणी फळे समर्पिती. नाना वस्तू अर्पण करीती नाही मी तिथे यांचे. कोणी नववासा ते करीती कोणी अनुज्ञा देती. कोणी काही संकल्प करती चरण पुरीती आनंद. संन्यासी कौतुक पाहती मन माझे आश्चर्य करती. क्षण एक तटस्थ होती वैरभाव विसरून. क्षण एक घडता सत्संगती तत्काळ पालटे की कुमती. म्हणून कवी वर्णिताती संत महिमा विषयी.